डेमोक्रेसी आणि सोशल मीडियामध्ये खूप साम्य आहे. पहिलं साम्य, दोन्ही खूप एंटरटेनिंग आहेत. डेमोक्रेसीमध्ये नेत्यांची भाषणं फुकट आहेत आणि इकडेसुद्धा रील्स आणि शॉर्ट्स फुकटच आहेत. तिकडे भाषणं ऐकत राहा, इकडे आमच्यासारख्यांच्या रील्स स्क्रोल करत राहा, वेळ दोन्हीकडे वाया जाणार. लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच मतदानाचा आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर प्रत्येकालाच लाईक शेअर करण्याचा मात्र संपूर्ण अधिकार. लोकशाहीत प्रत्येकालाच आमदार, खासदार, सरपंच व्हावं वाटतं आणि इंस्टाग्राम, यूट्यूबवर प्रत्येकालाच रील स्टार व्हावं वाटतं. परंतु फार कमी लोक यशस्वी होतात. लोकशाहीमध्ये नेते पार्टी बदलतात आणि रील्सवर क्रिएटर्स कॅप्शन बदलतात. कंटेंट मात्र दोघांचाही सेमच राहतो. लोकशाहीत काम नाही, फक्त मत जमवा. रील्सवर टॅलेंट नाही, फक्त लाईक्स मिळवा. लोकशाही असो अथवा सोशल मीडिया, दोन्हीही काहीही कामाची नाहीत असं अनेक वेळा वाटतं, परंतु दोन्हीही कामाचे आहेत. काय? कारण दोन्हीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य दिलं जातं किंवा व्यक्ती स्वातंत्र्य दिलं जात आहे असं भासवलं तरी जातं आहे का नाही?